भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला मात्र या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी आपण आणतोय याला कृपा आपल्या प्रेक्षकांसमोर, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट लाठी चार्ज करण्याची वेळ आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहिलेलं होतं की तिथल्या स्थानिक पक्षासोबतच इतरांनी देखील चांगलं यश मिळवत त्या ठिकाणी एमआयएमनं तब्बल 23 जागा ज्या आहेत त्या निवडलेल्या होत्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप देखील पहिल्या क्रमांकावरती होती। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये कायमच दोन वेगवेगळ्या गटांमध्ये असलेले वाद अनेकदा उफाळून येत असताना दिसतात। मात्र आज कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळानंतर सौम्य लाठी चार्ज करण्याची वेळ त्या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेवरती आणि उपस्थित असलेल्या सर्व सुरक्षा यंत्रणांवरती वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर सौम्य लाठी चार्ज करत का होईना मात्र गोंधळ घालणाऱ्या या नागरिकांना आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीनंतर जल्लोष झाला, मात्र जल्लोषाचं रूपांतर ज्यावेळेला राड्याकडे होताना दिसतं, पोलिसांना कंबर कसावीच लागते, पोलिसांना त्या ठिकाणी कारवाई करावीच लागते। कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला असताना पोलिसांना लाठी चार्ज करावा लागलेला आहे। छत्रपती संभाजीनगरचं जर आपण चित्र पाहिलं महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून तर अनेक ठिकाणी कॉन्ट्रोवर्शियल असं चित्र पाहायला मिळालं आपल्याला। छत्रपती संभाजीनगरात कुठे नाराज कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं तर इम्तियाज जलील असतील, असदुद्दीन ओवेसी असतील, यांच्या सभेवेळी देखील कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी गोंधळ घालण्यात आला होता। आणि आता छत्रपती संभाजीनगरचा हा निकाल मात्र समोर आलेला आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बळे यांच्याकडून। सचिन, नेमकं काय घडलंय आता छत्रपती संभाजीनगरात? छत्रपती संभाजीनगरमध्ये निकाल लागल्याच्या नंतर जल्लोष साजरा केला जात आहे आणि जल्लोष साजरा करत असताना काही कार्यकर्त्यांकडून आणि तरुणांकडून हुल्लडबाजी केली जाते, गोंधळ घातला जातोय। तर अशाच वेळेला हे गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे। या ठिकाणी जल्लोषामध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज पाहायला मिळतोय। एकीकडे लाठीचार्ज चालू तर त्याच्या समोरच गुलाल उडवत जल्लोषही सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही एक घटना समोर आलेली आहे आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही सौम्य लाठीचार्ज केल्याचं समोर आलंय। कृपा निश्चितच सचिन, खरं तर या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात दिसतोय। काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलंय का? या संदर्भातील काय अपडेट? कार्यकर्त्यांची भली मोठी त्या ठिकाणी संख्या आहे आणि जो काही या ठिकाणी वाद निर्माण झालेला होता, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा गोंधळ निर्माण झालेला होता, तर हा गोंधळ कुठेतरी मिटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे। मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।